सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. देशांतर्गत साखरेचे दर हे नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने ही बंदी घातली आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत. शेट्टी सर, खरं तर सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे साखर निर्यातीवर तात्काळ बंदीचा, तुम्ही याकडे कसं बघता? एकतर केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे आई जेवू घालेना आणि बाप भीक मागून देईना अशी अवस्था आहे. त्याचं कारण गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं देशांतर्गत साखरेची जी विक्री आहे त्याची MSP वाढवलेली नाही आहे आणि वारंवार मागणी करून सुद्धा वाढवायचा विचार करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये देशाबाहेर साखर विकून 4 पैसे कमवावे तर साखर विकायला बंदी. बाहेर जगभरामध्ये साखरेला मागणी असताना, चांगला दर मिळत असताना जर का देशांतर्गत साखरेची किंमत दाबून ठेवायची, MSP वाढवायचं नाही, हा केंद्र सरकारचा सरळ दुटप्पीपणा आहे. आणि त्यामुळं अशामुळं आज जे काही शेतकऱ्यांची देणी थकलेली आहेत त्याच्यामध्ये ती थकीत देणी राहिली ती वसुलीसाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही. कारण सरकारची जबाबदारी आहे. शेवटी साखर कारखान्यांचं आणि आमचं भांडण आहे ते कच्च्या मालापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून, पक्क्या मालातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कच्च्या मालाला म्हणजे शेतकऱ्याला किती मिळणार याबद्दलचं भांडण आहे. पण पक्क्या मालाला जर भावच मिळाला नाही तर मग साखर कारखाने तरी काय करणार? सरकारचा हा जो दुटप्पीपणा आहे म्हणजे केवळ महागाईवर नियंत्रण करण्याच्या नावाखाली केवळ साखरेच्याच किमती का दाबून ठेवतात? बाकीची महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये केवळ साखरेचे दर दाबून ठेवायचे आणि त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर होतो. आज आम्ही वारंवार प्रयत्न करून खेते घालून सुद्धा 3,500-4 हजार कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी ठेवलेली आहे. आणि त्यांची रडगाणं एकच आहे, ते म्हणजे सरकार साखरेची MSP वाढवत नाही, बाजारातून साखरेला पैसे मिळत नाहीत, सरकार निर्यात करायलाही आता बंदी घातलंय, आम्ही पैसे देणार कसे? म्हणजे साखर कारखाने हात वर करून रिकामे होतात, त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यावर होतो. त्यामुळं हा जो निर्णय आहे केंद्र सरकारचा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असा हा निर्णय. नक्कीच नक्कीच राजू शेट्टीजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात. नवलेजी, आपण बघतोय केंद्र सरकारनं जो हा निर्णय घेतलेला आहे साखर निर्यातीवर तात्काळ बंदीचा, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राचा साखर उद्योग सबंधपणाने कोलमडून पडेल अशा प्रकारचा हा निर्णय आहे. किसान सभेच्या वतीने या निर्णयाचा मी विरोध करतो. आपल्याला माहित आहे की FRP ची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना द्यायला अनेक कारखाने तयार नाहीत. ते हेच कारण सांगताय की बाजारामध्ये साखरेला पुरेशी किंमत मिळत नाही आणि त्यामुळे ते निर्यातीसाठी अनुदान द्या आणि निर्यातीची परवानगी द्या याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यासाठी शिष्टमंडळ केंद्र सरकारला जाऊन भेटून आलेला आहे. बाकी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर निर्यातीला प्रोत्साहन देण्याऐवजी जर निर्यात बंदी लादली जाणार असेल तर एक प्रकारे अगोदरच रुग्णशय्येवर असलेल्या रुग्णाला विष खाऊ घालणं असा हा प्रकार आहे. कारखानदारी तर मोडून पडेलच, परंतु ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा या सगळ्या संकटाच्या काळात अधिक हवालदिल होतील. आणि म्हणून राज्य सरकारने तातडीने आपलं एक शिष्टमंडळ विशेषतः सहकार खात्याच्या पुढाकाराने हे दिल्लीला नेलं पाहिजे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा हे गांभीर्य केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन ही बंदी तातडीने उठवली पाहिजे. उलट आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा भारतीय शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, ही मागणी या पार्श्वभूमीवर आम्ही करतो आहोत. मात्र नवलेजी, साखरेचे जे वाढते दर आणि देशांतर्गत साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. मागील वर्षाचा जो साखरेचा स्टॉक आज आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहे आणि त्यानंतर आता सुद्धा जे ओव्हर प्रोडक्शन झालेलं आहे आपल्याला माहिती आहे
की देशभरामध्ये महाराष्ट्र कधी नव्हे ते पहिल्या क्रमांकावर येऊ घातलेला आहे. इतकं चांगलं प्रोडक्शन महाराष्ट्रात झालेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे साखरेचं उत्पादन खूप चांगलं संबंध देशभर झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्राझील सारखा देश हा इथेनॉलकडे शिफ्ट होतोय आणि त्याच्यामुळे संबंध जागतिक पातळीवर काही प्रमाणामध्ये साखरेच्या उत्पादनामध्ये क्रायसिस आहे. त्याचा लाभ हा भारतीय शेतकऱ्यांना जे अतिरिक्त उत्पादन भारतामध्ये साखरेचं झालेलं आहे त्या रूपामध्ये करून देणं हे मला वाटतं अधिक चाणाक्षपणाचं आणि आलेल्या जागतिक क्रायसिसचा लाभ हा भारतीय शेतीला करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाची संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याऐवजी तिचं मातेरं करण्याचा निर्णय जर भारतीय अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घेतला जात असेल तर ही फार दुःखाची गोष्ट आहे. नवलेजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर हा सरकारचा चुकीचा निर्णय असल्याचं तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. नेमकी काय मागणी असणार आहे तुमची सरकारकडे? सरकारने तातडीनं हे प्रोहिबिशन नावाचा शब्द जो अमेंड केलेला आहे तो काढून टाकावा. अगोदर रिस्ट्रिक्शन हा शब्द होता, त्याऐवजी प्रोहिबिशन त्यांनी केलेला आहे. तो शब्द त्यांनी तातडीनं काढावा. उलट कुठे कुठे अधिक भाव भारतीय साखरेला मिळू शकतो त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास करून त्या देशाशी संधान बांधून अतिरिक्त जी साखर आज देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तिच्या निर्यातीसाठी ठोस पावलं सरकारने उचलून आंतरराष्ट्रीय जी काही चलन आहे ते या निमित्तानं भारताला उपलब्ध होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे संकट आंतरराष्ट्रीय निधीच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ घातलेलं आहे ते सुद्धा दूर करायला मदत होईल. त्या दृष्टीनं पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने ती टाकावीत अशी मागणी आम्ही करतो आहोत. नक्कीच. नवलेजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर साखर निर्यातीवर जी तात्काळ बंदी घातलेली आहे ती तात्काळ हटवावी अशी आता मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जाते. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आलेली होती आणि त्यावर आता आपण नुकतेच शेतकरी नेते राजू शेट्टी आणि शेतकरी नेते अजित नवले यांच्याशी बोललेलो होतो आणि त्यांनी साखर निर्यातीवर जी तात्काळ बंदी घातलेली आहे ती तात्काळ हटवावी अशी मागणी केली आहे.